नमस्कार. मी सुरेंद्र सरतापे, सरचिटणीस, मोटार वाहन आरटीओ विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र. मोटार वाहन विभागामध्ये उद्या दिनांक 9 जून रोजी 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. कारण विभागाचा आकृतीबंध 23 सप्टेंबर 2022 रोजी शासनाने मंजूर केला, परंतु आजतागायत म्हणजे 3.5 ते पावणे 4 वर्षाच्या काळामध्ये सेवा प्रवेश नियमाच्या कारणाखाली कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून रोखलं जात आहे, त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवलं जात आहे. आणि याचबरोबर इतर प्रलंबित मागण्या आहेत त्या म्हणजे की वर्ग 2ची पदोन्नती. गेले कित्येक दिवस वर्ग 2ची पदोन्नती मंत्रालयामध्ये धूळ खात पडून आहे, त्याच्यावरती कुठलाही सकारात्मक विचार केला जात नाही. त्याच्याबाबत कर्मचाऱ्यांची अधिकाराची जी मागणी आहे ती म्हणजे सेवा अंतर्गत प्रगती योजनेअंतर्गत दिले जाणारे कालबद्ध पदोन्नतीचे लाभ, त्याच्यानंतर पदनाम बदल, लिपिक आणि वरिष्ठ लिपिकांना जी आमची संयुक्तिक अशी योग्य अशी मागणी आहे, पदनाम बदल करावा, परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन सहाय्यक ही मागणी. त्याचबरोबर इतर ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये जी प्रतिनियुक्तीवरती जाणारे कर्मचारी आहेत त्यांच्या काही ठोस अशा म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या मागण्या आहेत. ह्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली साधारणपणे 4 बैठका संपन्न झाल्या. त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी स्पष्ट असे निर्देश दिले प्रशासनाला, परंतु त्या निर्देशाला देखील प्रशासन जुमानत नाही. म्हणून नाईलाजास्तव आम्हाला उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप करावा लागतोय. आणि जर उद्याच्या 1 दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये शासन प्रशासनाने योग्य भूमिका घेतली नाही तर मात्र कर्मचाऱ्यांना, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव बेमुदत संपावर जावं लागणार आहे. याची नोंद शासनाने घ्यावी, एवढंच सांगणं आहे.